नमस्कार, मी सुषमा राजे घोरपडे, सातारा जिल्हा महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष। आज सातारा काँग्रेस कमिटीमध्ये काँग्रेसच्या वतीनं जनता दरबाराचं आयोजन केलेलं आहे। हे आयोजन करण्यापाठीमागचं पार्श्वभूमी म्हणजे हे सरकार कुचकामी आहे। हे लोकांच्या समस्येवरती काम करत नाहीत। लोकांनी यांना निवडून दिले, पण ते फक्त त्यांच्या चेलाचापाट्यांना आणि त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी। आपण गेली जर 2014 पासून पाहिलं तर ह्या सरकारमध्ये बसलेल्या एकाही नेत्याचं लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे। लोकांच्या समस्या काय आहेत, महागाई असेल, दरवाढ असेल किंवा प्रशासनातल्या अडीअडचणी असतील, शैक्षणिक असेल, क्रीडा असेल, ह्या कोणत्याही गोष्टीकडे सरकार गांभीर्याने घेत नाही। ही गोष्ट वारंवार लक्षात येता आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेसच्या माध्यमातून हा छोटासा प्रयत्न केलेला आहे। आज या ठिकाणी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये जनता दरबार आयोजित करत असताना आमचे काँग्रेसचे सर्व सहकारी, सर्व पदाधिकारी, मग आमचे ॲडव्होकेट दशरथ निकम साहेब असतील, ॲडव्होकेट नाझनीन मॅडम असतील, सादिकभाई शेख असतील, शेतकरी सेलचे इनामदार साहेब असतील, प्राची ताकतोडे, शोभा गोळे, अनिता जाधव, मालन परळकर, जास्मिन शेख, अरुणाताई नाझरे, ज्या काँग्रेसच्या अतिशय 3 पिढ्यांपासून काम करणारी लोक आहेत, ती लोकांच्यासाठी काहीतरी करायचं आहे, लोकांच्या जीवनात आनंद यावा आणि त्यांचं जीवनमान सुरक्षित व्हावं यासाठी हा जनता दरबारचे आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। सातारा जिल्ह्यातल्या लोकांना माझं आव्हान आहे, काँग्रेस पक्ष हा नेहमीच सर्वसामान्यांचा पक्ष राहिलेला आहे। कोणतीही जाती धर्माचा भेदभाव न करता सर्व धर्म समभाव हे आमची विचारधारा आहे। आमचे नेते सन्माननीय राहुल गांधी, पृथ्वीराज बाबा असतील, रणजित भैया देशमुख असतील, हे सुद्धा लोकांच्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे काम करतात। केंद्रात असतील, राज्यात असेल आणि जिल्ह्यात सुद्धा असेल, तर त्यांचीच एक आम्ही छोटे सैनिक आहोत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लोकांसाठी हा जनता दरबार आयोजित केलेला आहे। सातारा जिल्ह्यातल्या लोकांना माझं आव्हान आहे की काँग्रेस कमिटीमध्ये जर बुधवारी 11 ते 5 या वेळेत तुमच्या सर्व समस्यांसाठी आम्ही या ठिकाणी उपलब्ध आहे, तरी तुम्ही तुमच्या समस्या घेऊन, तुमचे अर्ज घेऊन या ठिकाणी या। ज्या गोष्टी आम्हाला शक्य आहेत त्या गोष्टी करून आम्ही तुम्हाला मदत करण्याचा मानस या ठिकाणी ठेवलेला आहे। धन्यवाद।